खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरुकुलमध्ये मराठी राजभाषा दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यामध्ये प्रथम कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन संचालक रवींद्र गोरडे व योगिता गोरडे यांच्याकडून करण्यात आले। याप्रसंगी योगेश करपे यांनी कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्याविषयी मुलांना माहिती दिली। कुसुमाग्रजांचे मराठी भाषा गौरवगीत तन्वी घोटेकर, शरयू पाटील व ओंकार गोसावी यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून सुरातालात यावेळी सर्वांपुढे सादर केले। याप्रसंगी पूनम रुकारी, प्राची काकडे, रोशनी धोकरट, श्रद्धा घुमरे व सिद्धी रुकारी या विद्यार्थिनींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या। तसेच तेजस पाटील व आयुष खोटेकर यांनी म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला। याप्रसंगी गुरुकुलचे संस्थापक रवींद्र गोरडे यांनी मराठी भाषेचा इतिहास, संत कवींचे भाषेसाठी योगदान, आधुनिक कवी व लेखकांचे मराठी भाषा गौरवासाठीचा प्रयत्न, मराठी भाषेतील गोडवा व गमती जमती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या। तसेच कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देऊन कुसुमाग्रजांची कणा ही कविता विद्यार्थ्यांपुढे सादर केली। मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी आजच्या दिवशी शुद्ध मराठीमध्ये बोलण्याचा व बोलताना दुसऱ्या भाषेतील एकही शब्द येणार नाही असा प्रयत्न केला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। मी तुम्हाला काही बोली सांगणार आहे। अति तिथे वाती, अति शाळा त्याचा बैल रिकामा, अंथरूण पाहून पाय पसरावे, अति शाळात आडला हरी गाढवाचे पाय धरे, आवळा देऊन कोहळा काढले। धन्यवाद। माझे नाव प्राची तुषार काकडे, मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। आज आई या विषयावर एक कविता म्हणत आहे। आई, ए आई, तुझ्यासारखे या विश्वात का कोणी नाही, जन्म तू मला दिलास या वाईट लोकांशी लढायला। आई आई, सांग ना ग, तुझ्यासारखे या विश्वात का कोणी नाही, जसे ऊन बर्फावर पडल्यावर बर्फ वितळतो तसे तू माझ्यावर इतके प्रेम करतेस की मी कधी वितळू शकणार नाही। तू म्हणजे दुधावरची साय जशी असते तशी तू माझी आई आहे। तू मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते अशी तू माझी आई आहे। तुझ्यावर कितीही कविता म्हटली, कितीही बोलले तरी कमीच पडेल। धन्यवाद। मी आत्ता 5वीत शिकतो। मी तुम्हाला काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ सांगणार आहे। कंठाशी प्राण येणे, खूप कासावीस होणे, कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे, कंबर खचणे, धीर सुटणे, काढता पाय घेणे, प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे, कान उघडणे करणे, चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे, कान उपटणे, कडक शब्दात समज देणे, कान टवकारणे, सावधपणे ऐकणे, कान निवडणे, ऐकून समाधान होणे, कान पिळणे, अद्दल घडवणे। धन्यवाद। शुभ सकाळ। आम्ही 6वीच्या व 5वीच्या मुलींनी आई वडील याविषयी कविता बनवली आहे। आई म्हणजे एका मुलाची माय असते, वडील म्हणजे एका मुलाचे प्राण असते। एका आईचे मुलावर इतके प्रेम असते ते कोणी समजू शकत नाही, ती म्हणजे आई। वडील म्हणजे आपले पहिले गुरु, जे आपल्याला बोट धरून चालवायला शिकवतात, ते म्हणजे वडील। वडील म्हणजे आपले दुसरे देव आहे।